अंबरनाथला एवढ्या सगळ्या पडझडीनंतरही, एवढ्या फोडाफोडीनंतर आणि कमालीचा जो पैसा सत्ता संपत्तीचा उन्माद केल्यानंतरही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या नावाच्या सोबत जी लोक ताकदीने उभी आहेत आणि आपण जसं म्हणालात लोक प्रचंड उत्स्फूर्तपणे जो प्रतिसाद देत आहे ते पाहता मला विश्वास आहे की या निवडणुकीमध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचं पॅनल हे अत्यंत दमदार असं प्रदर्शन करेल. कारण आम्हाला कुठल्याही गँगवॉरमध्ये पडायचं नाही. जे सध्या शिंदे आणि फडणवीस यांच्यामध्ये एकमेकांना चारी मुंड्या चित करण्यासाठी जो एक चितपट करण्याचा जो डाव चालू आहे, आम्हाला या कुस्तीमध्ये रस नाही. आम्हाला अंबरनाथकरांचे प्रश्न सोडवण्यामध्ये आणि इथल्या लोकाभिमुख प्रश्नांवर चर्चा करण्यामध्ये जास्त रस आहे. मी मगाशीच म्हटलं की फडणवीस पक्ष वाढवत नाहीत, त्यांचा पॅटर्न वेगळा आहे. ते नेते घडवत नाहीत, ते पक्ष वाढवत नाहीत, ते पक्ष फोडतात. आणि ते पक्ष फोडताना ज्यांना आधी गोड वाटलं होतं करावे तसे भरावे. आधी शिंदेंना फार चांगलं वाटलं जेव्हा वाह्या सुरत गुवाहाटी फक्त 2 वर्षाचं मुख्यमंत्रीपद नाही, पण त्याच्यानंतर आत्ता जो काही खेळ चालू आहे त्यानंतर कदाचित शिंदेंना सुद्धा आपली चूक लक्षात येत असेल की आपलं गणित कुठेतरी चुकलेलं आहे. पण तर अंबरनाथकरांचे नेमके प्रश्न किंबहुना एकूणच महाराष्ट्रातल्या सगळ्या प्रचार सभा जर बघितल्या तर शिंदे आणि फडणवीस या दोन्ही गटांकडून जी एकमेकांवर एक राळ उडवली जाते, जो चिखलफेक होत आहे, त्या सगळ्यांमध्ये नगर परिषदांमधून चर्चिले जाणारे नेमके स्थानिक प्रश्न मात्र मागे पडलेले आहेत, ज्या प्रश्नांवर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष मात्र चर्चा घडवून आणेल.